तर तिथं विजय शिवतारेंचे कार्यकर्ते बंडाच्या भूमिकेत दिसतायत। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ही भूमिका कायम आहे। शिवतारेंच्या कार्यकर्त्यांचा पवार विरोध काही मावळलेला नाही। शिवतारेंनी काहीही निर्णय घेऊ द्या, विरोध कायम असल्याचं कार्यकर्ते म्हणतायत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली। शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आज आपली राजकीय भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतायत। 2 दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली होती। या तिघांच्या भेटीनंतर विजय शिवतारे आज आपली भूमिका स्पष्ट करतायत, पण त्यापूर्वी मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका आता समोर येताना दिसतेय। या सगळ्या विषयी शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, त्यांची काय नेमकी भावना आहे आपण जाणून घेणार आहोत। बापू आज बैठक घेत आहेत, काय भूमिका त्यांची असणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं? आज माननीय नामदार विजय बापू शिवतारे बैठक घेत आहेत, तर या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहे। विजय बापू शिवतारे भांदेन ते तोरण या पद्धतीने आम्ही नामदार विजय बापू शिवतारे यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहेत। खऱ्या अर्थाने पुरंदरचं नेतृत्व करणारे नामदार विजय बापू शिवतारे आहेत। सर्वसामान्यांना, सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी बापूंनी काम केलेलं आहे। बापू आणि ह्या बापूंच्या वर असणारे सर्व कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठल्या गटाचे नाहीत, हे विजय शिवतारे यांच्या गटाचे। लोकसभा लढवावं खरं तर बारामतीसाठी ते इच्छुक आहेत, परंतु त्यांना कुठून तरी प्रेशर येते का? तुम्हाला काय वाटतं? बापूंवर प्रेशर आहेच, पण बापू हे विजयी झालेच असते। 100% बापू हे विजयी झाले असते, कारण की निस्ता बारामती मतदारसंघ म्हणता येत नाही, यात 3 तालुके येत असतात। तुम्ही बारामती तालुका निस्ता जिथं म्हणत असता ते चुकीचं आहे। पुरंदरचा प्रेशर वाटतो तुम्हाला सगळ्यावरती? सर्वच नेत्यांचा दबाव येतोय बापूंवरती। तसे बापू हे लढाऊ युद्ध आहे। हा पुरंदरचा एक धान्य वाहग आहे, तो विजयी हा 100% होणार होता, म्हणूनच बापूंना दाबलं गेलं। आणि मी आज स्पष्टपणे सांगतो, बापूंचा निर्णय असेल तो योग्य असं, पण काळजावरती दगड ठेवून त्या ठिकाणी आम्हाला मतदान करावं लागतं। बापूंचा जो काही निर्णय असेल लोकसभेच्या संदर्भात, हा राजकीय नसून पुरंदर हवेलीच्या विकासाच्या बाबतीतचा निर्णय आहे। जो काही निर्णय घेतील तो आम्हाला कार्यकर्त्यांना मान्य राहील। विजय शिवतारे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते अस्वस्थ आहेत। लोकशाहीनुसार मी चंद्रशेखर भांगे, सासवड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।